आता आपण या एकनाथी भागवत अध्याय 22 आणि श्लोक क्रमांक 53 वर परत आपण रिव्हिजन करूया. काय सांगतात नाथबाबा, आपण तिकडे वळूया. जेवी गंगा तीरचा तरू, जळी वाहता देखे नरू, तेवी माया गुण अनुकारू, भासे विकारू आत्मत्वी. म्हणजे नाथबाबा इथे काय सांगतात, नदीच्या तीरावरील वृक्ष जळात वाहत आहे असे मनुष्य पाहतो, त्याप्रमाणे मायेच्या गुणांचा विकार आत्म्यालाही झाल्यासारखा वाटते. काय सांगितले? वाटते. म्हणजे खरं आहे का ते? तर ते खरं नाही. कारण आपल्याकडे जेवढे कल्पना वाढत जातील, आपण कल्पनेची भक्ती करतो. म्हणून नाथबाबा सांगतात की कल्पना अविद्या त्याने झाला जीव. म्हणजे कल्पना हीच अविद्या आहे. आपण ज्या ज्या कल्पना करू, म्हणून निर्विकल्प समाधी पाहिजे. जेथे आपल्याकडं कुठलीच कल्पना नसेल, तेथे आपल्याला ते स्वयंभू नामाचं स्फुरण, भगवंताचं दर्शन निर्विकल्प समाधीमध्ये आहे. आणि ती निर्विकल्प समाधी आपल्याला लागली एखाद्या साधकाला, तर त्याला कुठेही जाण्याची गरज नाही. ज्ञान त्याला शोधत येतो. ज्ञान ये जे भेटी ध्यानाची या. ध्यान करता करता आपल्याकडे कोणतेच विचार नसतील, त्यावेळेला आपल्याला निर्विकल्प समाधी लागलेली असते. आणि जे जे आपण वाचतो, काय आपण पूजा काय करतो, अनेक प्रकारचं, ते सगळं कल्पनेचा खेळाने. कल्पना म्हणजे कल्पना कोण करते? कल्पना ही माया करते. आणि मायेला जो चालवणारा जो परमात्मा आहे आपल्या आतमध्ये, तो कसा आहे? तर त्याच्याकडे कुठलीच कल्पना नाही. आणि म्हणून इथं काय लिहिली, एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाही तोची. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टीची रचना करतो आपलं मन. मोठे मोठे मनोरे तयार करतो. आणि सगळी भक्ती कल्पनेचीच आहे आपल्याकडे. प्रत्येक माणूस कल्पनेचीच भक्ती करतो. देव असा असेल, देव तसा असेल, देव अमुक ठिकाणी आहे, देवाला हे व्हायला पाहिजे, देवाला ते व्हायला पाहिजे, देवाला हार घालायचं, देवाला नारळ फोडायचं. हे सगळे कल्पनेवरचेच देव आहेत. आणि भगवंत उद्धवाला सांगतो, ही कल्पना जय सांडे, तैची गा परमार्थ घडे, तैची गा संन्यास योग घडे. कल्पना टाकली तरच आपल्याला परमार्थाची ओळख होईल. आणि म्हणून त्याच्यासाठी नाथबाबांनी तो दृष्टांत दिलेत बरेचसे. दृष्टांत काय दिला की पाणी वाहतो आणि त्याच्या नदीतलं पाणी सातत्याने प्रवाहित आहे. आणि त्याच्या कडेला असलेलं, नदीच्या कडेला असलेलं जे झाड आहे, ते झाडाचं चित्र त्याच्यामध्ये दिसतं. आणि ते झाड जसं काय वाहत चाललेलं आहे, किंवा सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि ते झाड हलल्यासारखं दिसतो पाण्यामधलं, बरं का. प्रत्यक्ष नाही बरं का. प्रत्यक्ष झाड काहीच नाही, स्थिर आहे. पण त्या पाण्याच्या हलण्यामुळे, पाण्याच्या प्रवाहामुळे तो झाड त्याच्यामध्ये वाहत चाललेला असा दिसतो. दृष्टांत दिला. सिद्धांत काय की तशा आपल्याकडे गुण प्रबल असल्यामुळे, भगवंत कसा गुणातीत आहे आणि माया गुणाच्या अधीन आहे. म्हणून त्यांनी दृष्टांत काय दिला? दृष्टांत काय दिला त्यांनी की ते पाणी वाहत चाललेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये त्या झाडाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि त्या पाण्याच्या प्रवाहामुळे प्रतिबिंब हलताना दिसतो, पण बिंब जसाच्या तसा आहे. बिंब जसाच्या तसा आहे, पण प्रतिबिंब हलतो. म्हणजे आपल्याला चालवणारा परमात्मा स्थिर आहे, पण अविद्या माया त्याने झाला जीव. मग आपण जीव भावावर आहोत. आपल्याकडे अविद्या आहे, आपल्याकडे अज्ञान आहे, आपण मायेच्या अधीन आहोत.
आणि ती माया सर्व करी, ब्रह्म काहीच न करी. सगळं मायाच करते. पण गुण कोणाकडे आहेत? मायेकडे आहेत. ब्रह्माला गुणच नाही. ब्रह्माची व्याख्या आहे निर्गुण. ब्रह्माकडं कोणतेच गुण नाही. निर्गुण, निराकार, निसंग अशी ब्रह्माची व्याख्या आहे. निर्लेप, कशालाही लिप्त होत नाही. निरावयव, त्याला अवयवच नाही. अज आहे, तो येत नाही, त्याला जन्मच नाही त्याला. अशी ब्रह्माची व्याख्या आहे. म्हणजे सगळं जे काही कार्य चाललेलं आहे ते मायेचे आहे. मायेकडे कल्पना येतात. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाते. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती, दृष्टी पाहे तोची. बघा, एका तासामध्ये आपल्याकडे कितीतरी आपण सृष्टीची रचना करतो. कल्पनेच्या दुनियामध्ये आपण गेलो. मनुष्य कल्पनेमध्ये चाललाय. कल्पनेच्या त्या प्रवाहामध्ये माणूस वाहतच चालले. आणि ती कल्पना काय करते? जीवभाव तयार करतो. आणि अज्ञान कुठे आहे? कल्पना वाढत जाणं म्हणजे अज्ञान आहे. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवल, तिचे केले या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. समर्थ रामदास सांगतात ब्रह्माची प्राप्ती कधी आहे? म्हणून सर्वांचे मूळ ते कल्पनाच केवल. कल्पना जशी आपल्याला अज्ञानात अडकवायचं काम कोण करतो? तर आपल्याकडे असलेली कल्पना. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवल. कल्पनाच काय करते? आपल्याला जन्माला आणि जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकवण्याचं काम ही कल्पनाच करते. म्हणून काय लिहिलंय? मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला काय करतो? कारणीभूत आहे. मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय, बंधनात टाकते. आणि मनच काय करते? मुक्त करतो माणसाला. सगळा मनाचाच खेळ आहे. आणि हा मनाचा अभ्यास आपण जेवढा कराल तेवढा पुढे वाढत जाईल. म्हणून तर सांगितलंय की मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय बंधाय. काय लिहिलंय? बंधाय विषय संगो. आपल्याला काय करते? विषयांच्या मध्ये माणसाला अडकवतो आणि बंधनात टाकते. मुक्त आहे निर्विषय मन. म्हणजे आपल्या मनाकडे कुठलेच विषय नसतील तेव्हा आपण मुक्तच आहोत. मग आता घोटाळा कोण काढेल? हा प्रत्येक माणसाचा घोटाळा झालेला आहे की नाही? आता हा घोटाळा कोण काढेल? मला सांगा, कोणी काढेल का? सगळे माणसं कल्पनेमध्ये सगळं करतात. आणि कल्पना जाई सांडे तैची का संन्यासी योग घडे. कल्पना टाकली की आपण देव आहोत. पण आपल्या कल्पना वाढतच चालल्यात. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष उद्धवाला भगवंताने दिला. आणि उद्धव आनंदाच्या भरात नाचायला लागला. का? तर कल्पना जायला पाहिजे. तुमच्या आमच्या कल्पनाच आपल्याला काय आहेत? तर आपल्याला अधोगतीला घेऊन जातात. बघा ना, कितीतरी दिवसाला आपल्याकडे कितीतरी कल्पना आपल्याकडे आतापर्यंत आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याकडे कितीतरी कल्पना, कितीतरी मनोरे आपण उभे केले असतील आणि मोडून पण टाकले. म्हणजे सृष्टी आहे ना, कल्पना सृष्टी आहे. लक्षात घ्या, कल्पना एक सृष्टी आहे. आता त्याने दुसरा दृष्टांत दिला याच्यामध्ये की संध्याकाळच्या वेळेला बघा, संध्याकाळच्या वेळेला ते ढग दिसतात. जेव्हा सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा आकाशामध्ये आपल्याला ढग दिसतात. काय दिसतात? ते ढग दिसतात. आपल्याला प्रत्यक्ष ढग दिसतात. आणि त्या ढगामध्ये काही मंदिराचे आकार असतात, काही घरांचे आकार असतात, झाडांचे आकार असतात. म्हणजे ही पण सृष्टीची एक ना, बरं का?
कल्पनेची सृष्टी आपली कल्पना याच्या दिसतात, पण प्रत्यक्ष आहेत का तिथे? आणि हवा आली का ते सगळे ढग निघून जातात, किंवा सूर्य मावळला की ती सृष्टी निघून जाते. म्हणजे कल्पनेची सृष्टी आहे. म्हणून कल्पना जाई सांडे त्याची घा परमार्थ घडे. हे सगळी कल्पना बाजूला टाका. पण समर्थांनी सगळा अभ्यास केला, ध्यान केलं, भ्रमण केलं आणि आलेल्या ध्यानाच्या माध्यमातून प्रत्येक संतांनी आपले अनुभव लिहून ठेवले. आणि आपण ते अनुभव वाचत गेलो आणि त्याचा आपण अभ्यास करत गेलो तरच हे ज्ञान काय ते आपल्याला कळलं, नाही तर कळणार नाही. ज्ञान असं कळत नाही बरं का. त्याला वाचायला पाहिजे, संतांच्या मार्गावर जायला पाहिजे. संतांना सांगायचं काय, संतांना काय सांगायचं ते आपल्याला कळलं पाहिजे, पण आपल्याला ते सांगता येत नाही. का? तर आपण संतांच्या सारखी आपली बुद्धी होत नाही, संतांच्या सारखा आपलं मन होत नाही. संतांचा मन कसा होता तर त्यांच्याकडे कोणतेच विषय नव्हते. ज्यावेळेला आपल्याकडे कोणताच विषय नसेल त्यावेळेला आपले स्वयंभू आपल्याकडे जे चैतन्य चालू आहे स्वयंभू, त्या स्वयंभू असलेल्या चैतन्याला परमात्म्याचं स्वरूप येतो आणि तोच आपला परमात्मा आहे. आणि त्याची ओळख घेण्यासाठी त्या चैतन्यावर आलेली कल्पना आपल्याकडनं निघून गेली. जसे आकाशामध्ये सूर्य आधीच आहे तसा आपल्याकडे आत्मस्वरूप आधीच आहे, पण त्या आत्मस्वरूपावर आलेले हे ढग विषयांचे ढग आहेत, गुणांचे ढग आहेत, कल्पनेचे ढग आहेत. आणि ते जोपर्यंत आपल्याकडनं जात नाही, आणि ते जाण्यासाठी आपल्याला दृष्टांत सिद्धांत नाथबाबा सांगतात आपल्याला. म्हणून तर दृष्टांत दिल्यात, म्हणजे उदाहरणं दिल्यात त्याने. उदाहरणं आपल्याला कळतात पण आपल्याला सिद्धांत कळत नाही. म्हणजे ती अवस्था, सिद्ध अवस्था जी आतमध्ये आहे ती कळण्यासाठी दृष्टांत आहेत. दृष्टीला दिसतं ते दृष्टांत, जे दिसत नाही ते सिद्धांत. मग सिद्धांत आपल्याला सिद्धांत करण्यासाठी आपल्याला सिद्ध अवस्था व्हायला पाहिजे, संतांसारखी अवस्था व्हायला पाहिजे. संतांचं हृदय सिद्ध अवस्थेला गेलं आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि त्यांना आलेले अनुभव त्यांनी लिहून ठेवल्यात. जे अनुभव संतांना यायला पाहिजे तेच अनुभव आपल्याला या भगवंताने उद्धवाला या 11व्या स्कंदामध्ये सांगितलेले आहेत. भगवंताचे प्रत्यक्ष अनुभव की ज्याच्या श्वासातून वेद निर्माण झालेले आहेत, असा भगवंत प्रत्यक्ष त्यावेळेला आला आणि त्याने हे उद्धवाला ज्ञान दिलेलं आहे. मग आपण ते घ्यायला पाहिजे का आपण इतर पंथामध्ये जे सांगतात ते घ्यायला पाहिजे? भगवंतानी प्रत्यक्ष येऊन इथं अवतार घेतलाय आणि तो कृष्ण परमात्मा सांगतो की सगळ्या जगाला मी चालवतो, सूर्याला मी चालवतो, पृथ्वीला मी फिरवतो, सगळं काही त्याने लिहिलंय. असा कृष्ण परमात्मा ज्या वेळेला सांगायला येतो त्यावेळेला आपण गीता वाचली नाही, आपण 11वा स्कंद वाचला नाही, तर आपल्याला ज्ञान कसं का होईल? कारण प्रत्यक्ष अवताराला त्यासाठी आले होते ते, आणि त्या अवतारातून जे काही ज्ञान मिळतं आपल्याला ते ज्ञान आपण घ्यायला पाहिजे. आणि आपण नको त्यांच्या नादाला लागलो आपण. आणि ते ज्ञान आपल्याला मिळण्यासाठी कल्पना काय असते याच्यासाठी आपल्याला नाथबाबा सांगतात. बघा आता काय सांगतात? जेवी गंगा तिरीचा तरू जळी वाहता देखे नरू, तेवी माया गुण अनुकारू भासे विकारू आत्मतत्वी. म्हणजे प्रत्यक्ष जसा त्या झाडाला, झाड स्थिरच आहे पण झाडाचा जो प्रतिबिंब पडलेला आहे पाण्यामध्ये, तो प्रतिबिंब हलतो, प्रवाहित दिसतो झाड, पण झाडाला काही झालेलं नाही, झाड स्थिर आहे. तसा आपल्याकडे असलेला आत्मतत्व स्थिर आहे, पण ह्या मायेकडे आलेले विकार, मायेकडे आलेले गुण, त्या गुणांनी काय होतो आपल्याला असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटतं की आत्मा विकारी नाही आहे, आत्म्याला काही होत नाही, आत्मा स्थिर, येत नाही जात नाही. लिहिले की नाही? सदा संसला येत ना जात काही,
तयावी नको ठेरिता ठाव नाही. येत पण नाही ना जात पण नाही. ब्रह्म असतच असे सर्व काळ येतो. तो येत नाही ना जात नाही, मग त्याला विकार कसं काय होईल? पण आपण कल्पना करतो की अरे आत्मा विकारी झाला, आत्म्याला काहीही होत नाही, आत्मा निर्विकारी. आत्मा कसा आहे? निर्गुण आहे, निर्विकारी आहे, त्याला विकारच नाही. ज्याचे डोळा भवंडी सबळ, तो भवता देखे भूमंडल, तेवी माईक विकार निळ, मिथ्या केवळ आत्म्यासी. एखाद्या माणसाला भुवळ आली, एखाद्या माणसाला चक्कर आली तर तो पडतो. आपण त्याला काय वाटतं? त्याला वाटतं सगळं हे पृथ्वी सगळी फिरते, हे सगळी सृष्टी फिरते, ब्रह्मांड फिरतं असं वाटतं त्याला. त्याला वाटतं सगळं ब्रह्मांड फिरतो, पण ते खरं आहे का? नाही. त्याला भोवळ आल्यामुळं, त्याला भोवळ आल्यामुळं असं वाटतं फिरतो. पण तसा प्रत्येक माणसाला ज्या कल्पना आहेत, त्या कल्पनात माणसाला काय करतात? कल्पना माणसाला अविद्येकडे घेऊन जातात. कल्पना अविद्या तेने झाला जीव. आणि कल्पना जाय सांडे तैची का परमार्थ घडे. आणि त्याच्याही पुढं समर्थ रामदासांनी जाऊन सांगितलंय की कल्पना काय सांगतात समर्थ? की स्वरूपी घालतात होई निर्विकल्प समाधी सांगतात. म्हणजे कल्पना जी आहे ती कल्पना आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप केली आपण, की आपणच परब्रह्म आहोत असा जर आपण विचार केला तर आपणच परब्रह्म आहोत. जसा ती आळी, तुका म्हणे आळी नुरेची वेगळी, ती कल्पना जर आपण परब्रह्म आहोत असा जर आपण विचार केला सातत्याने, तर आपण त्या कल्पनेच्या माध्यमातून आपण परमात्मा स्वरूपाला जातो. कल्पनेचे बरे जे मोहरताच मोहरे, स्वरूपी घालतात होय निर्विकल्प समाधी. म्हणजे ज्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना ज्या बाहेर जातात बाहेरच्या जगामध्ये, त्या कल्पना काय करतात? त्यांचं काय ते आपल्याला काय करतात? तर त्या आत्मतत्वापासून बाहेर घेऊन जातात. आणि जी कल्पना आपल्याला आत्मतत्वाशी एकरूप करते ती आपल्याला आत्मस्वरूपी बनवते. मग आता कल्पनेचे प्रकार किती बघा. दासबोधामध्ये समर्थाने लिहिले हे कल्पनेची सृष्टी. आता मी सांगितली की आकाशात ढग आले आणि त्याच्यामध्ये अनेक मनोरे झाले, काय काय झाले, ससे दिसले, हत्तीसारखा आकार झाला, शंकरासारखा आकार आला. ती कल्पना सृष्टी आहे, शब्दसृष्टी आहे, प्रत्यक्ष सृष्टी आहे. आता प्रत्यक्ष आपण बघतो बघा सृष्टी, जे काय झाडं झुडपं सगळं आपल्याला दिसतात, प्रत्यक्ष सृष्टी. चित्रलेख म्हणजे कागदावर किंवा भिंतीवर आपण रंग काढतो ती पण एक सृष्टी आहे. आणि स्वप्नसृष्टी म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याला जे दिसतं ते खरं खरं वाटतं. स्वप्नामध्ये आपल्याला आपण राजा झालोय, मग आपल्या हाताकडे सगळी प्रजा आहे, पण ती स्वप्नसृष्टी. स्वप्न संपल्यावर आहे का ती? स्वप्न संपल्यावर काहीच नाही, म्हणजे ती स्वप्नसृष्टी आहे. गंधर्व सृष्टी, हा मी आता मला सांग, गंधर्व सृष्टी म्हणजे आकाशामध्ये, त्याला गंधर्व सृष्टी म्हणतात बरं का. गंधर्व सृष्टी म्हणजे जे आकाशामध्ये आपल्याला जे दिसतं ना, मनोरे वगैरे, हत्ती वगैरे, घोडे वगैरे दिसतात, कधी कधी शंकराचा आकार दिसतो, पण ती गंधर्व सृष्टी. त्याला आकाशामध्ये अनेक प्रकारचे तिथे ढगांच्या मार्फत चित्र तयार होतात आणि ती गंधर्व सृष्टी. आणि ज्वरसृष्टी म्हणजे ताप आल्यावर माणूस बडबड 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 करतो बघा, ती ज्वरसृष्टी. आणि नजरबंद सृष्टी म्हणजे काय काय वेळेला बघा ती हिप्नोटायझम असतो, काय काय माणसं ते करतात, आपल्यावर ते प्रयोग करतात आणि आपल्याला काय करतात ते भूल घालतात. अशा 8 प्रकारच्या सृष्टी कोणी सांगितल्यात? तर दासबोधामध्ये रामदास स्वामींनी सांगितल्या. मग या सगळ्या सृष्टी कल्पनेच्या सृष्टी सगळ्या. आणि या कल्पनेच्या सृष्टी आपल्याला जर बाद करायच्या असतील सगळ्या, तर आपल्याला एका आत्मस्वरूपाकडे, एका आत्मतत्वाशी आपल्याला एकरूप होता आलं तर ह्या सृष्टी सगळ्या काय करतात? बाद होऊन जातात. आणि
मनाकडे सातत्याने आत्मचिंतन राहिलं, भगवंताचं चिंतन राहिलं, म्हणून काय, नाही नाही आनदैवत तुका म्हणे मना ऐसे. म्हणजे मनच आपलं काय करतो, मनच आपल्याला राक्षस बनवतो, मनच आपल्याला अधोगतीला घालवतो आणि मनच आपल्याला भगवत स्वरूपाला घेऊन जातो. सगळ्या सृष्टी ह्या काय आहेत तर मनावरती आलेले, ही सगळी काय आहेत तर सगळे हे सृष्टी आहेत मनावरती आलेला. आणि म्हणून प्रत्येकाने भजन करा. भजनाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताशी एकरूप झाल्याशिवाय आपल्याला ही कल्पना जाणार नाही. म्हणून कल्पना जाय सांडे त्याची का संन्यासी योग घडे. म्हणजे कल्पना टाकली की आपण संन्यासी आहोत. संन्यासी म्हणजे भगवा वस्त्र धारण करणारा नाहीये. संन्यासी म्हणजे त्याच्यामध्ये गळ्यामध्ये माळा घातलेला, जटा वाढलेला तो नाही. संन्यासी म्हणजे कल्पना जाय सांडे त्याची का संन्यासी योग घडे. कल्पना आपण टाकली, आपल्याकडे कुठलीच कल्पना आली नाही तर आपणच कोण आहोत, आपणच संन्यासी आहोत, आपणच परब्रह्म आहोत. आणि हे सगळी उदाहरणं त्यासाठी दिलेत आपल्याला. ज्याचे डोळा भवंडी सबळ तर भवता देखे भूमंडल तेवी माईक विकार मेला मिथ्या केवळ आत्म्याशी. म्हणजे एखाद्या माणसाला घेरी आली, तो फिरायला लागला, त्याला असं वाटते, त्याप्रमाणे मायेचे विकार आत्म्याला झाले असे वाटते. मायेला आलेले विकार येते. त्याला भवंडी आली म्हणजे काय, मायेला विकार आलं त्या. पण परब्रह्माला विकार कधी नसतो. परब्रह्म निर्विकारी आहे. जो अश्वारूढ होऊन पाहे जळी प्रवाह सम्मुख राहे तो देखे मी जळी प्रवाह आहे ऐसा मिथ्या होय अनुभव. एखादा माणूस घोड्यावर बसलाय आणि तो त्या ह्याच्यावरनं चालले, कशावरनं, त्या बघा आपल्याला ह्याच्यावरनं चाललंय, तो कशावरनं, खालनं त्याची नदी वाहते आणि वरतून तो चालतो. तर त्याला असं वाटतं की पाण्यामध्ये पाणी वाहत चाललंय, पण त्याला असं वाटतं की मीच त्या पाण्यामध्ये वाहत चाललोय. म्हणजे कल्पनेची सृष्टी सगळी. आणि ही कल्पना आपल्याला, ज्यावेळेला आपल्याकडनं कल्पना निघून जाईल त्यावेळेला आपल्याला परमात्म्याचं स्वरूप आपल्याला बघायला मिळेल. प्रत्यक्ष आपण परमात्मा आहोत. म्हणून ही कल्पना आपल्याला बाजूला करता यायला पाहिजे. आणि ही कल्पना बाजूला करण्याचे एकमेव उपाय काय की आपल्याकडे आपण जर ध्यानाला बसलो जास्तीत जास्त, तर ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाकडे येणारे विचार थांबले, मनाकडे येणारे कल्पना थांबल्या, तरच आपल्याला त्या परब्रह्माची प्राप्ती होईल. ते आत्मा नित्य निर्विकारी. बघा काय सांगितलंय, तसा आत्म्याला काहीही, कुठलीही आत्म्याकडे कुठलीही कल्पना नसते. म्हणून तेवी आत्मा नित्य निर्विकारी. आत्म्याला कुठल्याच प्रकारचे विकार नाहीत. आत्मा कसा निर्मल आहे, निश्चल आहे, निरावयव आहे, असा आत्मा आहे. तेवे आत्मा निर्विकार, नित्य निर्विकारी. तेथे मायावी गुणसंभारू कल्पना योगे साचार मानिती नर मनोमय. असा मनाकडे कल्पना आल्यामुळे, मायेकडे विकार आल्यामुळे, मायेकडे गुण प्रबल झाल्यामुळे आपण त्या परमात्म तत्वापासून वेगळा होतो आणि त्या मायेच्या विकारामध्ये आपण काय करतो, आपण अडकतो. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला, की जो आपल्याला चालवणारा जो नित्य आत्मा आहे त्या आत्म्याला विकार नाही बरं का. आत्मा निर्विकारी आहे. आत्म्याला काही होत नाही. पण माया सर्व करी, ब्रह्म काहीच न करी. आत्मा काहीच करत नाही, ब्रह्म काहीच करत नाही. सर्व करते ते माया करते. आणि माया ही परब्रह्मापासून, माया काय ते परब्रह्माच्या तत्वापासून परब्रह्म तत्वापर्यंत जाण्यासाठी आपल्याला येणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे माया. आणि मायेकडे विकार आहेत आणि ब्रह्माला कुठल्याच प्रकारचा विकार नाही. म्हणून आपल्याला साधनेला बसल्यानंतर लक्षात घ्या, कल्पनेचे एक बरे, जे मुहूर्ताचं मोहरे त्या कल्पनेला जिकडे नेल तिकडे जाते. आणि तीच कल्पना आपल्या आत्मस्वरूपाकडे आणली. आपणच परब्रह्म आहोत असा जर आपण विचार केला तर आपण जागच्या जागीच आपण काय हो, निर्विकल्प समाधी लागेल आपल्याला. आणि निर्विकल्प समाधी हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्म्याचं स्वरूप काय आहे, निर्विकल्प. जिथं कुठलीच कल्पना नाही,
तिथं परमात्मा जागच्या जागेवरच तुका म्हणे, मन मुरे मग जे उरे, ते तुझं स्वरूप, ते आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाकडं जाण्यासाठी आपली जी धाव आहे, आणि त्या धावेला तिथपर्यंत पोचण्याला, त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी, त्या ज्ञेय वस्तूपर्यंत जाण्यासाठी जे काय अडथळे आपल्याला येतात, त्या अडथळे भगवंताने उद्धवाला सांगितलेले आहेत. आणि म्हणून उद्धवाच्या लक्षात ह्या खुणा आल्या भगवंताच्या, आणि म्हणून उद्धव आनंदाच्या भरात नाचायला लागलेला आहे. आता येईल पुढे ते आपल्याला. ते आत्मा नित्य निर्विकारी, आत्मा कसा आहे, नित्य निरंतर आहे, आणि त्याला कोणतेच विकार नाही. तेथे मायावी गुणसंभार, कल्पना योगे साचार. कल्पनाच्या माध्यमामुळे त्याला काय होतं, मायावी गुणसंभार, मायेकडे असलेले गुण, त्या गुणांमुळे आपल्याला तसं वाटतं, पण ब्रह्माला काहीही होत नाही. म्हणजे त्या आत्मतत्वाला कुठलेही विकार त्याला चिटकत नाही म्हणा, की विकार त्याला लागत नाही. मानिती नर मनोमय, हे सगळे मनाचं खेळ असं सांगतात. भगवंत सांगतो उद्धवाला, हे सगळे मनाचे खेळ आहे. हे मनाचे खेळ जोपर्यंत आपले स्थिर होत नाही, किंवा मनाच्या पलीकडे आपण जात नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मा विकारी असं वाटतं. पण आत्मा विकारी नसून कसा आहे, निर्विकारी आहे. अब्रह्मस्तंभपर्यंत नाना योनी विकारवंत, कर्मक्रिया फलभोग येथ जाण निश्चित मनोजन्य. एकूण एक सर्व जीवयोनी गुणांच्या विकाराने उत्पन्न झालेल्या आहेत. बघा काय सांगतात, एकूण एक ओवी, एकूण एक योनी, प्रत्येक योनी हे गुणांच्या विकाराने तयार झालेली आहेत. म्हणजे आपण भिकारी काय झालोय, आपण याकडे विकार आहेत म्हणून. प्रत्येक माणूस हा भिकारी आहे. सगळा माणूस काय करतो, त्या विषयांकडे भिका मागतो, आणि विषयांकडे माणूस लोलंगता एवढे अनेक दुःख नाही. माणूस सगळं विषयांच्याकडे लोटांगण घालतो. आपलं खरं हे नाणं हे सिद्ध करण्यासाठी अखंड आयुष्य घालवतो, पण त्याला हे माहीत नाही की आपण सगळं कल्पनेच्या साम्राज्यामध्ये जगतोय. ज्यावेळेला म्हणून संतांचे वचन का खरे ठरले, कारण संत निर्विकल्प झाले, आणि निर्विकल्प समाधी लागल्यामुळे त्यांच्याकडं जे जे विचार यायचे ते भगवंताच्या भावाचेच विचार यायचे. भगवत भावाचे विचारच तुम्हाला पुढे नेऊ शकतात. आणि म्हणून एवढं सगळं 18,000 ओव्या नाथांनी लिहिल्या. का लिहिल्या असतील, तर भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन, भगवंत प्रत्यक्ष येऊन त्यांची लेखणी धरून ते भगवंत त्यांच्याकडून लिखाण करून घ्यायचा. का, तर ते निर्विकल्प झाले होते. निर्विकल्प समाधी म्हणजे काय लक्षात घ्या. समाधी म्हणजे काय, पहिलं तेही लक्षात घ्या. समाधी म्हणजे आपला असा भ्रम आहे की आपल्याला मातीत पुरून घेणं, ती समाधी नाही बरं का. समाधी म्हणजे समजून घ्या व्यवस्थित, परत सांगतो. समाधी म्हणजे समाधी म्हणजे परमात्मा आधीच सगळीकडे सम आहे, कमी जास्त कुठंच नाही तो. का बाबा आपण इथं आपल्याला परमात्मा आपल्याला कमी मिळतो आणि आपण लंडनला गेल्यावर परमात्मा कमी आहे, नाही. सगळीकडे सारखा आहे परमात्मा, सगळीकडे सारखा आहे तो, कमी जास्त कुठेच नाही. म्हणून समचरण दृष्टी विटेवर साजरी, म्हणजे सगळीकडे सारखा आहे परमात्मा. आणि त्या सगळीकडे सारखा असणारा, सम असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला निर्विकल्प व्हावा लागेल. आपल्याकडे कुठलीच कल्पना नसेल तेव्हा त्याला समाधी म्हणतात. समाधी म्हणजे आधीच तो सगळीकडे सारखा आहे आणि आपल्याला त्याच्यासारखं व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण परमात्म्यासारखं व्हावं लागेल. म्हणजे आपली बुद्धी जी आहे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला ज्ञानवराय, मस्त सांगतात बघा ना. समबुद्धी घेता समान श्री, आपली बुद्धी त्या परमात्म तत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे. सगळीकडे तो सारखा भरलेला आहे असा आपला भाव तयार व्हायला पाहिजे. हे विश्वची माझे घर, आयशी मती जायची स्थिर,
ज्ञानोबा सांगतात किंबहुना चरा निचर आपणच झालो, अशी बुद्धी व्हायला पाहिजे. हे विश्वची माझे घर, सगळं विश्व जे आहे आपण आपल्या घरालाच आपलं घर समजतो, पण ज्ञानोबा सांगतात ते संपूर्ण विश्व माझे घर आहे. म्हणजे ज्ञानोबा व्यापक झाले. म्हणून आता विश्वात्मके देवे, विश्वाला व्यापून असलेल्या परमात्म्याला त्याने काय केलं तर मागणी घातली, विश्वात्मके देवे. म्हणजे त्यांची दृष्टी व्यापक झाली, त्यांची बुद्धी व्यापक झाली, त्यांचं अंतःकरण व्यापक झालं आणि व्यापकतेला जाऊन त्या व्यापक परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे कल्पना जय सांडे, म्हणजे कल्पना आपल्या निघून जातात. सगळीकडे परमात्मा भरलेला आहे असा जर आपला भाव झाला तर कल्पना कशाला येतील आपल्याकडे. साधा जरी आपल्याला भगवंताचा जरी स्पर्श झाला तरी पण आपण काय करतो, परमात्मा सगळीकडे भरलेला आहे आणि तोच परमात्मा माझ्या आतमध्ये ना, तोच परमात्मा बाहेर आहे असा भाव तयार होतो. पण ज्याला ह्याची अनुभूती आलेली नाही मग तो सगळीकडे शोधत फिरतो परमात्म्याला. पण जिथं शोधायला पाहिजे, जिथं परमात्मा आहे, जिथं शोध घ्यायला पाहिजे तिथं कोणी जात नाही. कारण हृदयामध्ये भजन कोणी करतच नाही. भजन फक्त वंगलवाणी भजन नरका जाय चुकेना. संतांनी लिहून ठेवले वंगलवाणी भजन नरका जाय, म्हणजे वाणीने केलेला भजन वंगल आहे, तो काय कामाचा नाही सांगतात. आणि नरका जाय, नरकामध्ये 100% जाणार, चुकणारच नाही म्हणतात. वंगलवाणी भजन. भजन कुठं व्हायला पाहिजे तर भजन आपल्या नाभीच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. नाभीच्या ठिकाणी भजन करता करता परा पश्चिंती मध्यमा वैखरी जेथे ओसरती चारी, जेथे चारी वाण्या बंद पडतात आणि ते भजन आपल्याला परमात्म्या परत नेतो आणि तिथं आपल्याला निर्विकल्प समाधी लागते. आणि कल्पना आपल्याकडं जोपर्यंत आपण कल्पनेचे देव पुजतो तोपर्यंत आपल्याला व्यापक होता येणार नाही. आणि व्यापकता झाल्याशिवाय म्हणजे तेच लिहिले आहे की नाना योनी विकारवंत. बघा सगळ्या योनी विकारवंत आहेत, इंद्रापासून उंदरापर्यंत सगळ्या योनी विकारवंत आहेत सांगतात. कर्मक्रिया फलभोग जेथ, आणि कर्म करायचं आणि फलाचं भोग घ्यायचं, जाण निश्चित मनोजन्य. आणि हे सगळं उद्धवा तू जाणून घे, हे सगळं मनाचाच खेळ, मनोजन्य. मनावरती आलेलं हे सगळं विश्व आहे, मनावरती आलेली सृष्टी आहे. मनावरती काय होते, सृष्टीची निर्मिती होते मनावरती. आणि ती सृष्टी कशी आहे तर विकाराने भरलेली सृष्टी. आणि परमात्मा निर्विकारी. मग त्या परमात्म्याची भेट कधी व्हायची आणि ती भेट व्हावी म्हणून प्रत्येकाला सगळे आपल्याला ओव्या जे आहेत. म्हणून मी काय म्हणलो, मग मी काय सांगितलं की प्रेमाविन भजन, अर्थाविन पोथी, नाकाविन मोती. आणि अर्थाविन पोथी वाचून काय फायदा आहे, प्रेमच नाही त्या भजनामध्ये. प्रेमाविन भजन, नाकाविन नाकच नाही तर मोती कशाला घालणार. नाक कापले आता मोती घालायला मिळेल का, तसा अर्थच नाही तर पोथीचा फायदाच नाही. म्हणून आम्ही अर्थ सांगायला जो बसलेला आम्ही आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने गुह्य ज्ञानात, गुह्यातलं गुह्य ज्ञान सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण आपण काय करायला पाहिजे, आपण प्रत्यक्ष सर्वांगाचे करून आपण काय करायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे. सर्वांगाचे करून करा, कान श्रवणी बसावे, एकदम आवडीने बसायला पाहिजे. तुम्हाला सगळं बाजूला ठेवा हे 1 तास. ह्या 1 तासामध्ये जे आपल्याला मिळेल ते आपल्याला काही जन्मात भेटणार नाही, ह्या जन्मात पण नाही, पण काही जन्मात भेटणार नाही. ह्या 1 तासामध्ये जे आपल्याला आपल्या अंतकरणाला, आपल्या हृदयाला जे काय ज्ञान पाहिजे, जे काय खाऊ पाहिजे, जे काय अन्न पाहिजे हृदयाला, त्या अन्नाचा पुरवठा इथून केला जातो. कारण हृदय तुमचा संतुष्ट असेल, अंतकरण संतुष्ट असेल
तर त्याला भोजन हेच आहे, ते म्हणजे श्रवण भक्ती. म्हणून जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा व परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ, श्रवण ये विना. जे काय आपण करणार, जी काय आपण भक्ती करणार, ती भक्ती आपल्याला भगवंतापर्यंत न्यायची असेल तर श्रवण भक्तीच पाहिजे. जरी आपण साधना केली तरी पण श्रवणच पाहिजे. जया नाही श्रवण स्वार्थ, ते कैसा व परमार्थ. जर श्रवण केलं नाही तर परमार्थ होत नाही. मागे केले जे जे काय आपण केले याच्या आधी, आता आपण श्रवणाला आलोय, पण याच्या आधी जे जे काय आपण पूजा केल्या, अर्चा केले, जे आपण पूजा केली, जे आपण भगवंताला प्राप्त करण्यासाठी जे जे प्रयत्न केले ते सगळे फुकट गेले. का? तर श्रवण नाही. मग श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. आणि ती भक्ती काय आहे तर नवविधा भक्तीचा पाया आहे, फाउंडेशन आहे. जसं इमारत बांधताना आपण जसा पाया बांधतो, आणि पाया जर आपण बांधलाच नाही तर इमारत उभी राहील का हो? मग श्रवण काय आहे तर भक्तीचा पाया आहे. कसं तुम्हाला सांगतो, कारण पहिली भक्ती श्रवण आहे. श्रवण आहे, कीर्तन आहे, विष्णुस्मरण आहे, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन, अशा नवविधा भक्ती आहेत. त्यातली पहिली भक्ती काय आहे तर श्रवण आहे. आणि ती मजबूत करा. ती जर तुमची मजबूत झाली का तुमचा परमार्थ झाला. भगवंताची प्राप्ती व्हायला काहीच वेळ लागणार नाही. पण आपला श्रवण, कारण आपण जे जे आपण ऐकतो, जे जे आपण ऐकतो ते आपल्या अंतःकरणामध्ये उतर. जसं जसं आपण ऐकतो, जसं जसं आपण बघतो, जसं जसं आपण बोलतो, तसा तसा आपला आत्मा काय होतो, तयार होतो. आत्मा देहासारखा होतो, जिकडे नेला तिकडे जातो. मग तोच आत्मा, तोच देह जर आपण भगवंताच्या श्रवण भक्तीमध्ये जास्तीत जास्त वेळ आपण घालवला तर तो आत्मा देहासारखा होतो, जिकडे नेला तिकडे जातो. तर तोच आत्मा संतांसारखा होतो. कारण संतांनी काय केलेलं आहे, सातत्याने ध्यान केलेलं आहे. आणि ध्यान करता करता त्या भगवंताशी एकरूप झाले. आणि त्या आलेल्या एकरूपतेतून आलेला ब्रह्म अनुभव आणि त्या ब्रह्माचा अनुभव आपल्याला प्रत्येक संतांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे. तुकारामांनी गाथेमध्ये, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये, अनुभवामृतमध्ये, तसंच नाथबाबांनी या 11व्या स्कंदामध्ये भगवंताची प्राप्ती जनार्दन स्वामींच्या कृपेने त्यांनी भगवंताला प्राप्त केलं, भगवंताशी एकरूप झाले. म्हणून स्वरूपी राहण्यासाठी अवगुण अवघ्याची जाती, परंतु ते पाहिजे संत संगती, निरूपण पाहिजे आणि साधन पाहिजे. स्वरूपी राहण्यासाठी, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यासाठी अवगुण अवघ्याची जाती, अवगुणांना घालवायची गरज नाही लागणार. गुण पण जातील, अवगुण पण जातील, सगळंच जाईल. परंतु ते पाहिजे संत संगती, परंतु संतांची संगत पाहिजे. निरूपण पाहिजे. म्हणजे हे आम्ही तुम्हाला जे सांगतो श्रवण भक्ती ती करायला पाहिजे. आणि साधन आणि ध्यान पण करायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा यांच्या